गोवर्धनी सार्वजनिक सेवे संस्थेच्या वतीनं सालाबाद प्रमाणे विष्णुदास भावेला यावर्षी मंगळागौर ठेवली। मंगळागौर ठेवण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आपली परंपरा, आपली संस्कृती, महिलांना खूप एक्साइट असतात मंगळागौर करण्यासाठी, डान्स करण्यासाठी। आपण पाहिलंच, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही, म्हणून आम्ही वर्षातून हा एक मोठा प्लॅटफॉर्म देत असतो। आणि या प्लॅटफॉर्मवर आपण बघितले अनेक ग्रुप आले, आम्हाला त्यांना उशीर आल्यामुळे हा 2 वाजता हॉल खाली करून द्यायचे, त्याच्यामुळे आम्ही 12-13 ग्रुप आम्ही इथे त्यांचे घेतले। 60 वर्षाच्या वरच्या महिला या सुद्धा इथं डान्स केल्यात आणि त्यांनी सुद्धा आपला परफॉर्मन्स करून पहिलं प्राइज घेतलेलं आहे। कोणी नथी घेतला, कोणी पैठणी, कोणी लकी ड्रॉ, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही महिलांना त्यांनी केलेलं काम, इथे केलेला परफॉर्मन्स याला आम्ही उत्तेजन देऊन उत्तेजनात त्यांना बरीचशी प्राइज दिलेले आहेत। आणि मला वाटतं तुम्ही महिलांचं विशेष करून घेतलं तर अत्युत्तम, काय त्यांनी डान्स केलाय। आणि माझं कामच आहे की सगळ्यांना एकत्रित करणं, त्यांना आनंद देणं आणि त्यांना प्लॅटफॉर्म मिळवून देणं, हे माझं काम आहे। ते गोवर्धनी संस्थेच्या माध्यमातून मी दरवर्षी करते आणि याचं सगळं संयोजन भाजप महामंत्री निलेश म्हात्रे यांनी केलेलं आहे आणि बरीचशी बक्षिसं त्यांनी सुद्धा दिलेली आहे। पुन्हा भावना ग्रुपनी काही बक्षिसं दिलेले आहेत, काही महेंद्र नाईकनी दिलेले आहेत। म्हणजे असं करून आम्ही महिलांना एकत्रित आणून एकत्रित आज उखाणे सुद्धा महिलांनी घेतलेले आहेत। खूप सगळ्यांनी एन्जॉय केलेले, खूप आनंद वाटतो। अहो, सासू सुना नाती पण आहेत काही ठिकाणी, काही ठिकाणी कुटुंबांनी पूर्ण भाग घेतलाय, काही सर्व्हिस करणाऱ्या महिला आहेत, काही डॉक्टर, वकील आहेत, काही अधिकारी आहेत, त्यांना असा प्लॅटफॉर्म मिळत नाही। जवळजवळ 10-10 दिवस प्रॅक्टिस करत होत्या, म्हणून आम्ही 1 महिना अगोदर हा कार्यक्रम घोषित करतो, कारण प्रत्येक जण बोलत असतं लवकर कार्यक्रम सांगा, म्हणजे आम्हाला तसं कार्यक्रमाची तयारी करता येते। साड्या बनवून घ्यायला, दागदागिने खरेदी करायला आर्टिफिशियल, पण खूप एन्जॉय करतात 8 दिवस या कार्यक्रमाच्या नादामध्ये। आजचा जो आणि आमच्याकडे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हसमीत कामटे यांनी सुद्धा सगळ्यांचं मनोरंजन केलं आणि त्याचा सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार। प्रत्येक वेळी महिलांना एन्जॉय कसं करायचं त्याच्यामुळे एक आणखी प्रोत्साहन मिळतं। महाराष्ट्राची परंपरा आणि मंगळागौर 7 प्रांताच्या महिला वेगवेगळ्या युपी, बिहार, इकडच्या तिकडच्या सगळ्यांनी मिळून एक मंगळागौर केली मराठी, आणि ती प्रॅक्टिस 15 दिवस चाललेली, मराठीत कसे हावभाव आणायचे। आणि मला खूप त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की इथे राहणारी लोक सुद्धा आपली मंगळागौर फार प्रेमाने करतात, त्यांचंही मनापासून खूप